ग्रामीण क्षेत्रातील वैद्यकीय सेवा सुदृढ करण्यासाठी नवी योजना आणली जाणार आहे। ग्रामीण क्षेत्रामध्ये निशुल्क वैद्यकीय सेवा दिल्यास डॉक्टरांना क्रेडिट पॉइंट्स मिळणार आहेत। 3 तासांच्या निशुल्क वैद्यकीय सेवेसाठी 1 क्रेडिट पॉइंट मिळणार आहे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। क्रेडिट पॉइंटचा उपयोग डॉक्टरांना लायसन्स नूतनीकरणासाठी होणार आहे। डॉक्टरांना दर 5 वर्षांनी लायसन्स नूतनीकरण करण्यासाठी 30 क्रेडिट पॉइंटची आवश्यकता असते। याशिवाय डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये लागणारा QR कोड त्याचबरोबर बोगस डॉक्टर विरोधात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं हा पुढाकार घेतलेला आहे। आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष आहे डॉक्टर वेंकी रोगवाणी। सर, हा उपक्रम नेमका काय आहे आणि याच्या पाठीमागची संकल्पना काय आहे, काय सांगाल? आता हे म्हणजे आपल्या देशात जर आपण ग्रामीण आणि शहरी भागाची रुग्णसेवा जर बघितली, जे डॉक्टर्स आहेत ते मॅक्झिमम डॉक्टर्स जे आहेत ते शहरी भागात असतात आणि याची दखल घेऊन आपले जे माननीय मुख्यमंत्रीजी देवेंद्रजी फडणवीस यांनी एक आम्हाला सूचना दिली होती, एक उपयोजना राबवण्यासाठी, आणि त्यांची सूचनानंतर आम्ही त्या अनुषंगाने आपण एक पहल म्हणजे एक चांगला पाऊल आपण उचललेलं आहे। आणि याच्यात हे जे डॉक्टर्स ग्रामीण क्षेत्रामध्ये जाऊन रुग्णसेवा देतील, म्हणजे निशुल्क रुग्णसेवा, म्हणजे मेडिकल कॅम्प्समध्ये, सर्जिकल कॅम्प्समध्ये, मग त्यांना आपण प्रोत्साहन रूपी काही क्रेडिट पॉईंट्स देऊ आणि हे क्रेडिट पॉईंट्स त्यांना त्यांचे लायसन्सचं रिन्युअल करायच्या वेळी त्यांना काम येईल। क्रेडिट पॉईंट्स कशा स्वरूपाचे दिले जातील, म्हणजे किती क्रेडिट पॉईंट्स मिळतील, किती सेवा केल्यावर? तर असं आहे की ते जर 3 तास रुग्णसेवा करतील तर मग त्यांना 1 क्रेडिट पॉईंट मिळणार आहे आणि जर ते 6 तास करतील तर मग त्यांना 2 क्रेडिट पॉईंट्स मिळणार आहे। या क्रेडिट पॉईंट्सचा त्यांचं लायसन्स रिन्युअलमध्ये कशी सहायता होणार? असं आहे की प्रत्येक डॉक्टरला रिन्युअल दर 5 वर्षी रिन्युअल करावा लागते आणि त्यांना 30 क्रेडिट पॉईंट्स हवे असतात। आतापर्यंत आपण लोक त्यांना म्हणजे क्रेडिट पॉईंट्स मिळत होते, म्हणजे ते जेव्हा ते आपला नॉलेज अपडेट करत होते कॉन्फरन्सेस अटेंड करून, CMEs अटेंड करून, पण आता हे नवीन पद्धत जे आपण सुरू केलेली आहे त्याच्या अनुषंगाने त्यांना ग्रामीण रुग्णसेवा करण्याच्या नंतरही त्यांना क्रेडिट पॉईंट्स मिळणार आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।